उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अख्खा महाराष्ट्र शॉकमध्ये आहे. धक्कादायक अशा रीती त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण त्यानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची विलीनीकरण किंवा जे राजकारण होताना दिसते, किंवा सुनेत्र पवार यांचा शपथविधी होतोय आणि त्याचबरोबर इतर घडामोडी आहेत, त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः सुनील तटकरे आहेत. तटकरेचं स्वागत आहे आपलं TV9 मध्ये. पहिला तर प्रश्न हाच आहे की जे शॉक झालं, समजा अजितदादांचा मृत्यू हा शॉक झाला, पण त्यानंतर जे या पद्धतीनं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यावरून अजून राजकारण वाढताना दिसतंय. कशा पद्धतीने बघताय याकडे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रियता असलेलं एक कणखर नेतृत्व आज महाराष्ट्राच्या पटलावरून निघून गेलेलं आहे. दादांची अकाली एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड प्रमाणावरती हळण लावून देणारी आहे. अशा वेळेला त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी, मंत्रिमंडळातील आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी, आमची जबाबदारी होती की विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या निवडीची, आणि ती योग्य रीतीने प्रामाणिकपणाने जनतेच्या भावना, आमदारांच्या भावना लक्षामध्ये घेत आम्ही त्या ठिकाणी पार पाडली. अशा वेळेला त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं हेच गैर होतं, करण्याचं काही कारण नव्हतं. कारण हा पक्ष गेले 3 वर्ष प्रचंड मेहनतीने, दादांची त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत, प्रचंड प्रमाणावरचा जनसंपर्क त्याने जो निर्माण केला, त्याच्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रपणाने लढून पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आम्ही एक अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी संपादित केलं. अशा वेळेला आम्हाला पुढची राजकीय वाटचाल जी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवडीची, ती आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून एकमताने त्या ठिकाणी केली. त्यामुळे कोणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न राहील, पण पक्ष आणि उद्याच्या भवितव्यातील पक्षाची वाटचाल या दृष्टिकोनातून आम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आहे असा आम्हाला सर्वांना वाटतं आहे. पण सर, जो प्रश्न निर्माण होतो की त्यांच्या मृत्यूनंतर लगेच सातत्यानं सांगितलं होतं की अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची चर्चा होती, विलीनीकरण होणार होतं. तुम्हाला याच्या संदर्भात काही कल्पना होती की अशी विलीनीकरण होणार आहे किंवा काही घडामोडी 12 तारखेला त्या विलीनीकरणाची घोषणा केली जाणार आहे? एक भाग असा आहे की जसं शपथविधी लवकर का केला, त्याची घाई का झाली, याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. तसं विलीनीकरणाची चर्चासुद्धा स्वर्गीय दादांच्यावरती अंत्यसंस्कार होण्यापूर्वी का कोणी सुरू केली, का सतत मुलाखतीचा सतत असा फेरा चालू ठेवला, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं? एक विलीनीकरण एक हायपोथेटिकल बाब आहे असं गृहीत धरू आहे, पण त्याचा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीचा, विधिमंडळ पक्षाचा नेतेपदाचा कसा दोरान्वय संबंध येतो हे जरा कोणीतरी जर का मला राजकीयदृष्ट्या सांगण्याचा प्रयत्न केला तर जरूर त्या बाबतीमधील पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका मांडण्याची माझी तयारी आहे. पण जी चर्चा आहे, खरंच आता जर विलीनीकरण, जर तुम्ही म्हणता की विलीनीकरणाची काही तशी शक्यता नव्हती, पण समोरून सांगितलं जाते, पण अशा पद्धतीचं विलीनीकरण जर व्हायचा प्रस्ताव आला तर तुम्हाला भाजपला विचारात घ्यावं लागेल आता? स्पष्ट आहे, कारण 2 भाग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAचा घटक आहे. NDA म्हणजे तरी शेवटी कोण? तर भाजप प्रणित मित्र पक्ष म्हणजे NDA. UPA म्हणजे कोण? तर काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित मित्र पक्ष म्हणजे UPA. स्वाभाविकपणे ज्या वेळेला आम्ही हा निर्णय NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आम्ही घेतलेल्या निर्णयाला होकार दर्शवला. मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहभागी झालो, विधानसभा निवडणुका एकत्रितपणाने केल्या. अशा वेळेला या बाबतीमध्ये चर्चा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर करणं स्वाभाविकच आहे. आपण बघाल, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी UPAमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होते, पण त्यावेळेला शिवसेना नव्हतं. मी 19चं सांगतो आहे. मग UPAमध्ये म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शिवसेनेला अंतर्भूत करण्यासाठी सोनियाजींची परवानगी मागितली गेलीच ना, कारण UPAचे ते महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणाने अशा पद्धतीची ज्यावेळेला राजकीय अशी व्यवस्थापन होत असतं, जोडणी केली जात असते, त्यावेळेला ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली हे सगळं संघटन म्हणजे हे आघाडी किंवा युती वाटचाल करत असते, त्यांच्याजवळ चर्चा करणं स्वाभाविक आहे. पण आता शरद पवार म्हणतात की आता आम्ही राजकीय निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाहीत आहोत.
ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा होत होती. यापुढे जर समजा राष्ट्रवादी पवार गट जर समजा या ठिकाणी येत असेल तर तुमच्यातलं काही वाटा किंवा अशा पद्धतीने सत्तेचा वाटा तुमच्यातून जाईल की भाजपकडून जे चर्चा होईल त्यातून जाईल? तर एक कसं आहे की भारतीय जनता पक्षाकडून काय कोणाला देण्याचा का आहे की नाही मला माहीत नाही. तो शेवटी भारतीय जनता पक्षाचा नेतृत्वाचा विषय आहे. मुख्य मुद्दा असा आहे की विलिनीकरणाचा. आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात. हा एक भाग माझा मी परवापासून विचारतो आहे, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही. मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही. आता एक भाग की ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर ते आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत. हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलिनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही, चर्चा करण्याचा काही प्रश्न येतच नाही. मग ते मान्य असेल तर त्याच्यातल्या चर्चा कधी केव्हा कशा पद्धतीने कोण करणार हे मला नाही सांगता येणार आज. नाही, पण जे समोरून सातत्यानं सांगितलं जातं की तुम्ही असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांच्यावरती आक्षेप घेतला जात, त्यांच्याचमुळे तातडीनं शपथविधी झाला, अशा घडामोडी झाल्या आणि तुमचा मुख्य विरोध आहे. तर याला काही एक असं आहे, माझा विरोध आहे की नाही हा मुद्दा बिलकुल गौण आहे. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून गेले 40 वर्ष मी काम करत आलो. मी दादांचा विश्वासू सहकारी म्हणून माझ्यावरती अनेक वेळेला आक्षेप घेतले गेलेत. केव्हा कधी कुठल्या सालात पक्षांतर घेतले गेले ते जरूर उद्या जर काय बोलण्याची वेळ आली तर मी जरूर त्या बाबतीमध्ये बोलेल. पण दादांचा विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जसा मी गेले 30 वर्ष मानत आलो तसं या संदर्भातला सुद्धा जर काही त्यांचा निर्णय असता तर माझा विरोध असण्याचं काही त्याला कारण असणारच नव्हतं. याचं काही कारणच नाही. दादांना हा विश्वास नक्की होता की सुनील तटकरेला जे मी सांगेन ते सुनील तटकरे मान्य करेल. खरं आहे, दादांची आणि माझी अनेक वेळेला चर्चा वेगवेगळ्या प्रश्नांच्यावरती व्हायची. त्यावेळेला मी माझं मत मांडायचं, पण शेवटी नेता म्हणून एखादी बाब दादांनी निर्णय सांगितला का त्याच्यावरती अंमलबजावणी करणं याच भूमिकेतून सुनील तटकरे दादांचा एक सहकारी म्हणून नेहमीच कार्यपद्धतीमध्ये काम करत आला. पण अजितदादा हयात असताना कधीच अशी चर्चा झाली नाही की पवार ग्रुपच्या नेत्यांना आपल्याबरोबर घ्यावं. कधीच कुठल्याच पातळीवर चर्चा झाली नाही तुमच्याबरोबर अजितदादा आणि तुमची किंवा प्रफुल्ल पटेल यांची? एक बाब अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका एकत्रितपणाने लढण्याचा निर्णय झाला. त्याची माहिती दादाने जरूर दिली. ती ज्यावेळेला एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांच्या खूप मुलाखती वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतल्या होत्या. त्या बाबतीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली. आपण ते कधी बघा, वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली. दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली. त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी बारामतीला कृषी प्रदर्शन झाल्याच्या नंतर अगोदर जी मीटिंग झाली ती त्या संदर्भात दादांची पत्रकार परिषद झाली आणि दादांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि आपल्या सहकार्याने त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी. पण आता सध्याच्या घडीला आगामी वाटचाल कशी असणार? की अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होते, आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा त्यांनीच व्हावं अशा पद्धतीची बऱ्याच आमदारांची मागणी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्याचं भविष्य कसं असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य सुनेत्राबाईंच्या नेतृत्वाखाली मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत.
दादांनी नेतृत्व केलं, दादांनी निर्णय घेतला, त्यावेळेला आम्ही सामूहिक पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी घेतला. आतासुद्धा आपण पाहिलात की दिल्लीमध्ये प्रफुल्लभाईंनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्वच्छपणाने सांगितलं मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये नाही आणि माझ्या नावाची चर्चा आम्ही कधी केलीच नाही. आमच्या दृष्टिकोनातून प्राधान्याने विधिमंडळ पक्षाचं नेतेपदाचं जी जागा होती ती त्या ठिकाणी करणं हे महत्त्वाचं होतं. आगामी कालावधीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचं, जनतेच्या भावना, आमदारांच्या भावना लक्षात घेत निश्चितपणे त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर योग्य वेळी त्या ठिकाणी केला जाईल. पण सर आपण बघितलं की राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली. आता शरद पवार आणि अजित पवार अशा पद्धतीने महत्त्वाचे नेते होते. तर अजित पवार दुर्दैवाने नाही आहेत. तर अशा परिस्थितीत आगामी काळामध्ये शरद पवारांचा पक्ष किंवा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष म्हणून त्यांनी काही भूमिका घेतली तर तुम्हाला त्याचं तुम्ही कसा रिस्पॉन्स द्याल? एक असं आहे की मी रिस्पॉन्स देण्याचा काय मुद्दा येतच आहे. बाब स्पष्ट केली की 2023 साली हे बघा अनेक जण सारखं म्हणतात दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा. दादा म्हणाले असतील तो भाग आलाच किंवा काही चर्चा झाली असेल तर, पण दादांची ही इच्छा होती 19मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार बनावं. दादांचा आणि देवेंद्रजींचा शपथविधी झाला होता. 22मध्ये सुद्धा दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षावर सरकार बनलं पाहिजे. 23मध्ये सुद्धा इच्छा होती. त्यावेळेला त्यांची इच्छा पक्षामध्ये स्वीकारली गेली नाही. म्हणूनच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे त्यावेळेला पक्षामध्ये जे काही 2 भाग झाले ते त्या दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका होती. त्याच्यामुळेच 2 वेगवेगळे पक्ष झाल्याचे आपण पाहू शकतो आहोत. एक त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला लोकसभेला 4 पैकी 3 जागांच्या वरती आमची लढत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती झाली. बारामती, शिरूर आणि 2 ठिकाणी रायगड आणि धाराशिव ते शिवसेनेबरोबर झाली. विधानसभेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी लढत, कारण स्वाभाविकपणाने जागा वाटपात, मग ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात असो, महायुतीच्या जागा वाटपात असो, ज्या ठिकाणी जो पक्ष एकूण इथला विजय झाला होता त्या पक्षाला जागा मिळाल्या. त्यामुळे बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे निर्वाचित 41 आमदार निवडून आले त्यांची लढत प्रामुख्याने कोणाबरोबर झाली हे आपल्याला आकडेवारीवरून कळतं आहे. मुद्दा असा आहे की शेवटी या संदर्भामध्ये आता कोणी कसा पुढाकार घ्यावा हे परिस्थितीवरती अवलंबून राहील. आज दादांनी प्रचंड मेहनतीने, प्रचंड राजकीय इच्छाशक्तीने, अभूतपूर्व पद्धतीने जे यश 12 कोटी जनतेने आमच्या पदरामध्ये टाकलेलं आहे. आम्ही NDAमध्ये जाण्याचा निर्णय राज्यातल्या 13 कोटी जनतेने मान्य केला. म्हणून 59 पैकी 41 जागांवरती आम्ही निर्वाचित झालो. म्हणजे राजमान्यताला जनमान्यता मिळाली राजकीय निर्णयाला, हे त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आता या भूमिकेशी नेमकं पुढे पुढे काय काय पद्धतीने चर्चा केली जाते त्यावरती ते अवलंबून राहील. पण जो अपघात झाला त्याच्याबद्दल सुद्धा आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला ममता बॅनर्जी म्हणाले याची चौकशी होईल. संजय राऊत सुद्धा म्हणतात की काहीतरी गौड बंगाल आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण की जी चर्चा आहे असं वाटतंय आणि विरोधक सुद्धा त्याच्या संदर्भात संशय व्यक्त करतात. हे बघा, ममता दिदीने ज्या वेळेला या बाबतीमध्ये शंका व्यक्त केली त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी त्या बाबतीमधली एक भूमिका स्पष्ट केली. आपल्यापैकी सर्वांना ती विदित आहेच. आता अलीकडच्या कालावधीमध्ये संजय राऊत किंवा काही सहकारी बोलतात. पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा माझी हीच विनंती राहिली की दादांसारखा लोकोत्तर नेतृत्वाचा विमान अपघात ही दुर्दैवी घटना आहे, पण याची पूर्णपणाची सखोल चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांतर त्याच वेळेला नागरी उड्डाण खात्याच्या मंत्री महोदयांशी संपर्क केला. राम नायडूंनी सुद्धा मंत्री महोदय त्यांनी स्पष्ट केलं, मुरली मोहननी स्पष्ट केलं. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारकडे मागणी आहे की ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे म्हणून तातडीने याची चौकशी उच्चस्तरीय पद्धतीने करावी आणि त्याच्यातील सत्य राज्यांतील नव्हे तर देशाच्या जनतेसमोर आणावं. कारण आता दादांनी राजमान्यता, लोकमान्यता देशभरामध्ये सुद्धा मिळवलेली होती. पण सर आता जिल्हा परिषदा निवडणुका होत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे.
या ठिकाणी तुम्ही म्हणता की विलिनीकरण तसं नव्हतं, पण काही ठिकाणी तुतारीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा घड्याळावर निवडणूक लढत आहेत. तर मग हा तांत्रिक पेच निर्माण होईल, मग तो कसं पुढे सॉल्व्ह करू शकतो? नाही, एक असं आहे की दादानी त्याच वेळेला मलाही फोन केला होता. दादानी त्याच वेळेला पत्रकार परिषद घेतली होती की एकत्रितपणाने निवडणुका लढत असताना दोन वेगवेगळे चिन्हावरती लढवण्यापेक्षा एका चिन्हावरती निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरती लढवावी असं त्या बैठकीमध्ये एकमत झाल्याचं दादांनी मला कळवलं होतं. स्वाभाविकपणाने आज जे उमेदवार युती म्हणून ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांना जिंकण्यासाठी, विजयी करण्यासाठी जी काय राजकीय ताकद प्रत्येकाला पणाला लावावी लागेल ती प्रत्येकजण लावेलच. पण आगामी काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी असतील, तर त्याच वेळेस भाजप ज्या पद्धतीनं जी चर्चा होते की भाजप कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो त्यांच्या सल्ल्याने चालतोय, तर अशा या चर्चेला कसं उत्तर द्याल? ही चर्चा अत्यंत फजूल आहे. भारतीय जनता पक्ष मी ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये किंवा एनडीएमध्ये जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याची संधी आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये मला मिळाली. त्यावेळेला लोकसभेच्या जागा वाटप, विधानसभेचा जागा वाटप, सत्तेमधला सहभाग या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आपल्या मित्र पक्षाची योग्य तो सन्मान आणि योग्य ती काळजी त्या ठिकाणी घेत असतं. भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेतृत्व आमच्या पक्षाच्या अंतर्गत नेमणुकीबाबत, नियुक्तीबाबत, निर्णयाबाबत कधी हस्तक्षेप त्या ठिकाणी करत नाही आणि करण्याच्या दृष्टीकोनातून कधी मला जाणवलं नाही. आम्ही घेतलेल्या निर्णयाला ताकद कशी मिळेल, पाठिंबा कसा मिळेल, हीच भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने दिल्लीमध्ये सुद्धा सातत्याने घेतली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी सुद्धा घेतलेली आहे. पण सर, हे आहे की प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे असेल किंवा ही लोक भाजप सांगते म्हणून तसं करते आणि पवारांचा पक्ष आहे हा, कारण की पवार ग्रुपचा हाच आक्षेप आहे की पवारांचा पक्ष आहे, तर तेच सांगतायत तसं सल्ल्याने पुढे जात आहेत, त्याच्यामुळे शपथविधी झाला, त्याच्यामुळे पुढे हे सगळे घडामोडी गेल्या. तुम्हाला वाटतं या आरोपात काही तथ्य? हे निकालास खोटे आणि चुकीचे कसे आरोप आहेत? 2023ला दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला. तेव्हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये काही अंतरिम आदेश दिलेले नाहीत. याचा अर्थ निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य आहे. याचा अर्थ दादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र पक्ष आहे. आणि एवढंच नव्हे तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्याच्यातून सामोरं गेलो आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाचं तरी ऐकून काय करतो, तर हा निर्णय दादांनी घेतला. सर्वस्वीपणाने दादांनी हा निर्णय घेतला आणि त्या दादांच्या निर्णयाला सहमती प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असेल, छगन भुजबळ असेल, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर होते आणि त्यावेळच्या 43 आमदारांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि त्याच्यामुळेच भारतीय निवडणूक आयोगाने आमची मान्यता कायम ठेवली. त्यामुळे हे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे ना. आता जो ही वाटचाल आहे ही दादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीतून मिळवलेली वाटचाल आहे. 19 असतं तर मी समजू शकलो असतो. 2024ला निवडणूक झाली. निवडणूक आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. त्याच्यामुळे हे अमक्याचं आहे तमक्याचं असं म्हणण्याचं काय कारण? हा पक्ष दादांच्या विचाराचा, दादांनी ठाम निग्रहाने अधिक शक्तिमान केलेला पक्ष आहे. स्वाभाविकपणाने त्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार बाहेरच्यांना असू कसा शकतो? आम्हालाच आहे. आणि आम्ही आमच्या विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय करतो आहोत. ही या पक्षाची पद्धती आहे. दादांनी सुद्धा निर्णय घेताना सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय घेतले अनेक वेळेला. एक कोर कमिटी आहे पक्षाची, ती त्याच्यामध्ये निर्णय घेत असते. प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्षपदाची काय भूमिका? मी मगाशी स्पष्ट केलं की काल आदरणीय प्रफुल्लबाईंनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये ते नाही आहेत. त्यांच्याबद्दलची कधी चर्चाही झाली नाही, ना पक्षांतर्गत कोर ग्रुपमध्ये झाली किंवा त्यांनी कधी इच्छा प्रकट केली. त्यामुळे आमदारांच्या मनामध्ये जे आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, जनतेच्या मनामध्ये आहे, त्या संदर्भातला निर्णय योग्य वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरात लवकर त्या ठिकाणी घेईल. जसं विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वापदी वहिनींची निवड करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही एकमताने निर्णय घेतला. यामध्ये सुद्धा जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पार पाडली जाऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. मी मगाशी हेच म्हटलं
की प्रफुल्लबाईंनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत कधीही नव्हतो आणि अशी कधी चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे अनन्यामताने काहीतरी वेगळा अर्थ गेला असेल तर तो गैरलागू आहे. धन्यवाद सुनीलजी आपल्याशी बोलल्याबद्दल. हे होते सुनील तटकरे, जे अजितदादा यांच्या निधनानंतर ज्या घडामोडी घडतात किंवा जे राजकारण घडतंय किंवा ज्या पद्धतीचे वेगवेगळी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विचारली जाते आणि विलिनीकरणाबद्दल साधारण जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने TV9शी संवाद साधला. सुनील काळे, श्रीवर्धन, TV9. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.